आपण विजन आणि याच्याबद्दल बोलत होतो आणि एवढा मोठा इव्हेंट, समृद्धी, श्रीमंती, पैसे गोळा करणं, कारण शेवटी हा सर्वात कारण मग टीका पण त्याच्यावरच होतात पुढे. तुम्ही जितकं मोठं कराल, कारण सगळ्यांच्या डोळ्यात ते येतच. त्याच्याबद्दल आम्हाला तुमचं की एकतर चॅलेंजेस म्हणून पण काय आले आणि काही असे पण असतील की साहित्य आहे, अरे सांगा आम्हाला, तर तो प्रवास कसा होता? लोक म्हणतात संमेलनाला एवढा खर्च कशासाठी करायचा. साधी गावातली यात्रा जत्रा असली तर आपण अख्ख्या घराला कपडे शिवतो, घराला रंग देतो, अंगण सारवतो. आणि मग राष्ट्रीय संमेलन आपण म्हणतो, 12 कोटी लोकांचं संमेलन, मग ते दळिद्री सारखं कशासाठी करायचं. तर ते उत्कृष्ट झालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि कोषाध्यक्ष म्हणून पुढची 3 संमेलन मिलिंद जोशी, सुनीता राजेंच्या नेतृत्वाखाली करताना एकदम भाषेची संस्कृती आणि विचारांची संस्कृती, ह्या दोन्ही दिसलं पाहिजे, ह्याच्यावर कोषाध्यक्ष म्हणून माझा भर असेल. आपल्या मराठी माणसांच्या मध्ये अव्यवस्थेची फार चर्चा होते आणि पूर्वी त्याला एक असं खूप काय म्हणतात त्याला, सगळं रुपेरी आवरण दिलं जायचं की साहित्यिकांनी साधं असलं पाहिजे, त्यांना कशाला पंचतारांकित सुविधा पाहिजेत. आणि मग त्यांनी आता ते सगळे दिवस बदललेले आहेत. मी स्वतः, माझे वडील हे शेतकरी, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यात माणकेश्वर नावाचं गाव, तिथे ते शेती करत होते. आयुष्यात त्यांनी कसलीही चैन केली नाही, पण माझ्या आईने आणि वडिलांनी 40 संमेलनं ही रसिक श्रोता म्हणून पैसे भरून, त्यांचा कुठल्याही साहित्यिकाशी परिचय नव्हता, संयोजकांशी ओळख नव्हती, साहित्यावरील प्रेम म्हणून ते त्या ठिकाणी आले. आणि मी त्यांच्यावर गेलो. शाळेमध्ये व्यवस्था असायची, गाद्या टाकल्या जायच्या, शौचालयाची सामूहिक सगळी व्यवस्था असायची. तर पण लोकांना त्याचं काही वाटत नव्हतं. आता सगळे दिवस बदललेले आहेत आणि जागतिकीकरणानंतर एक प्रकारची आर्थिक ऐपतही वाढलेली आहे. आणि त्यामुळे लोकांची अपेक्षा आहे. आता विनोद कुलकर्णीला फोन आले की आम्हाला किमान कमोडची व्यवस्था पाहिजे, आम्हाला कॉटची व्यवस्था पाहिजे, आम्ही त्यासाठी पैसे द्यायची आमची तयारी आहे. हा देखील एक भाग आहे, आपण तो समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी भव्य दिव्य करायच्या, फक्त संमेलन साधेपणाने झालं पाहिजे. हा जो एक दांभिकपणा आहे ना, तो थोडा आपण कुठेतरी दूर ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा जर मराठी भाषेचा उत्सव आहे तर तो दिमाखात साजरा झाला तर दुःख वाटायचं काय कारण आहे. आज आपल्याकडे विचारांचे 2 प्रवाह दिसतात. एकाच म्हटलं की हे सगळं तुम्ही उत्सवी चालवलेलं आहे. ही मराठी भाषेची जत्रा आहे आणि ती उत्सवासारखी साजरी झाली तर त्यामध्ये खेद करायचं काही एक कारण नाही. आणि अनेकांची अशी तक्रार असते की इथे गांभीर्याने चर्चा होत नाही. गंभीरपणे चर्चा करण्यासाठी आमच्या सगळ्या संस्था वर्षभर कार्यक्रम घेत असतात. सगळ्या विद्यापीठातले मराठी विभाग आहेत. आम्ही स्वतः समीक्षकांचं संमेलन घेतो दरवर्षी. एका समीक्षकांना त्याचा अध्यक्ष करतो. अतिशय गंभीरतापूर्वक त्या ठिकाणी चर्चा होते. तर जिथे खूप मोठा जनसमुदाय एखाद्या उत्सवामध्ये सहभागी होतो तिथे गांभीर्याने काहीतरी झालं अशी अपेक्षा करणं हे योग्य झालं पाहिजे, अशी अपेक्षा करणं योग्य नाही असं मला वाटतं. शेवटी लोकमानस नावाची एक गोष्ट आहे, ती पण समजून घेतली पाहिजे. अगदी लोकांच्या अभिरुचीवर स्वारच झालं पाहिजे असं नाही, पण किमान ती आपण समजून तरी घेतली पाहिजे. म्हणजे लोक वाचत नाहीत अशी तक्रार करायची, पण वाचण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याच्यात खोडे घालायचे की हे फार दिखाऊच झालंय, हे श्रीमंतच झालंय, इथे पैशाचं प्रदर्शनच आहे. तर काही बिघडत नाही. भाषेसाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये खर्च केले म्हणून काही बिघडत नाही. आणि हे जनतेचे पैसे हे मान्य आहे, आम्ही सुद्धा टॅक्स भरणारेच लोक आहेत, त्यामुळे काही इतकं दुःख करण्याचं काही कारण नाहीये त्याच्यामध्ये. सर जसे बोलले की एकीकडं उत्सवी होऊ नये म्हणायचं आणि दुसरीकडे म्हणायचं जयपूर फेस्टिवल बघू नये. जयपूर फेस्टिवलला 45,000 रुपये फी आहे सहभागी होण्यासाठी, आणि इथं फुकट माणूस सहभागी होतो. एखादा कार्यक्रम जयपूर फेस्टिवलला बघायचा असला तरी 100 रुपयाचं तिकीट. हो, मग इथं आपण 1 रुपयाचं तिकीट. पंचतारांकित गोष्टीची इथल्या गोष्टीची तुलना करायची म्हणजे हे जे काही भाग आहे ना, तर त्यामुळे ते एका विशिष्ट समूहापुरतं आहे. कुणी सामान्य माणूस तिकडे जाऊ शकत नाही जाऊ शकत. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पंढरपूरच्या वारीसारखं आहे. बरोबर. जसं वारीला जाणारा वारकरी कसली अपेक्षा न ठेवता विठ्ठलाच्या ओढीने तिथं जातो, तसं भाषेच्या आणि साहित्याच्या ओढीने माणसं ही साहित्य संमेलनाकडे येतात. तर त्यामुळं खूप भव्य दिव्य आणि प्रदर्शन करावं का, तर त्याच्याही आम्ही विरोधात आहेत. पण आपल्या भाषेचं एक समृद्ध रूप, शेवटी आपल्या मराठीपणाची एक छाप तिथून दिसत असते. तिकडूनच आपण कशा पद्धतीने एखादा कार्यक्रम आयोजित करतो, तर ती गोष्ट ही तितकीच महत्वाची आहे असं मला वाटतं. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होते की अव्यवस्थेचीच खूप चर्चा होते. पाणी नीट मिळालं नाही, राहायची व्यवस्था नीट नव्हती.
खरं तर या संमेलनाशी निगडीत गोष्टी नाही, पण आपण बरोबर. गेल्या काही वर्षातल्या माध्यमातल्या बातम्या बघितल्या तर याच्याच असतात, साहित्यातल्या त्या जास्त चर्चेपेक्षा, मोठ्या आणि त्या जास्त मोठ्या असतात. आणि आतापर्यंतची जी संमेलनं झालेली हम्म. आहेत त्याची एक जी काय आपण म्हणतो की एसओपी जी म्हणतो आपण हम्म. तशी आपण तयार करतोय आता, की जी महामंडळाला ह्या संमेलनानंतर आम्ही सादर करणार की काय होतं की जी संस्था काम करत असते की जी संमेलन घेत असते तिला पूर्वानुभव काहीच नसतो आणि ते कसं काम करावं बरोबर. ह्याच्यासाठीचा सगळा आराखडा मी तयार करतोय. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा पारदर्शक सगळ्या प्रक्रिया संमेलनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओपन टेंडरिंग केलेलं आहे ऑनलाईन, जे पूर्वीच्या संमेलनांमध्ये नव्हतं. नव्हतं. हम्म. खुली निविदा प्रक्रिया, जाहिरात तुम्ही देऊन म्हणताय 99व्या वर्षी ते हा, त्याचं कारण सांगतो हा. की मी मागच्या 10 संमेलनामध्ये कुणीही मांडववाले 10 बोलवून ओपन टेंडर करून रेट भरा हम्म. आणि तुम्हाला आम्ही देतो असं घडलेलं नाही. हा. आणि हे बरं. पहिल्यांदा आम्ही असं केलेलं की ओपन टेंडरिंग केलेले, भरा, तुमचा दर्जा, गुणवत्ता आणि ज्याचा रेट कमी असेल त्यालाच टेंडर दिलं जाईल, अशी प्रक्रिया मी राबवलेली. सरकारला सुद्धा आम्ही एखाद्या संमेलनाला उत्कृष्ट संमेलन केलं तर किती खर्च येऊ शकतो हम्म. आणि नेमकं किती पैशामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात ह्याचा सुद्धा सगळा डाटा आम्ही देणार आहोत. साताऱ्यातल्या हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणजे कधी कधी कुठल्या शहरामध्ये जर तुम्ही गेला आणि एखादा उत्सव होणार असेल तर लगेच दर वाढतात, हो. बरोबर. पण आम्हाला बरं. जो मूळ दर आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट देऊन लोकांनी बुकिंग दिलं आधी. हम्म. 6 महिने आधी आम्ही बुकिंग केली हॉटेलची आणि त्यांनी आम्हाला फार डिस्काउंट दिला. म्हणजे कुठलंही संमेलन घ्यायचं असेल की तारीख डिक्लेअर झाली की हॉटेल बुकिंग झालं पाहिजे, बरोबर. म्हणजे त्यात पैसे वाचतात. म्हणजे पैसे सुद्धा कशा कशात वाचवायचे संयोजकांनी ह्याचे सुद्धा आम्ही एक रेकॉर्डेड त्यांना देऊ की संमेलन तुम्हाला मिळाले की 30 दिवसाच्यात हॉटेल बुकिंग झालं पाहिजे, हम्म. की आम्ही तारखा तुम्हाला नंतर, आम्ही तारीख डिक्लेअर व्हायच्या आधी हॉटेल बुक केली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला तारखा झाल्यावर तारखा सांगा.